नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी जॉब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आपण दररोज वेगवेगळे जॉब अपडेट्स बघतो, जसे की वर्क फ्रॉम होम जॉब असू द्या, टॉप MNC मधले जॉब्स असू द्या, परमनंट वर्क फ्रॉम होम असू द्या, बँकेतले कोणते नोकरी असू द्या, 10वी पासवर जॉब किंवा पोस्ट ऑफिसमधले जॉब्स असू द्या, असे वेगवेगळे जॉब अपडेट्स बघतो। सो आज सुद्धा आपण एक नवीन जॉब अपडेट बघणार आहोत। लातूर डिस्ट्रिक्ट कोर्ट रिक्रुटमेंट सुरू होणार आहे, म्हणजे सुरू झालेली आहे। सॅलरी इथे बघा 15,000 ते 47,600 पर्यंत भेटणार आहे। पूर्ण PDF आहे, 18 पानी PDF आहे। आपण सविस्तरपणे पूर्ण माहिती बघणार आहोत। 30/4/2024 म्हणजे कालपासून फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे। त्यामध्ये आता फॉर्म कसा भरायचा आहे, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहोत। तुम्ही कोणताही पार्ट मिस करू नका। नोकरीचे प्रकार काय आहे, निवड प्रक्रिया कशी असणार आहे, लास्ट डेट काय असणार आहे, त्याच्यानंतर इथे अधिकृत वेबसाईट कोणते कोणते असणार आहे, त्याच्यानंतर इथे ॲप्लिकेशन तुम्ही कसं भरू शकता, जागा किती आहे, त्यानंतर नोकरीचे ठिकाण कोणतं आहे, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमधून बघणार आहे। सो कोणताही पार्ट मिस करू नका। चला तर आपण सविस्तरपणे पूर्ण माहिती बघूया। त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदाच आला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओजला जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा, कारण आपण दररोज वेगवेगळे जॉब अपडेट्स घेऊन येतो। वर्क फ्रॉम होम जॉब असू द्या किंवा बँक रिलेटेड जॉब असू द्या, ITI रिलेटेड जॉब असू द्या, IT रिलेटेड जॉब्स असू द्या, 12वी पास, 4थी पास, 10वी पास असे वेगवेगळे जॉब अपडेट्स आपल्या चॅनलवर असतात। सो नक्कीच सबस्क्राईब करा। चला तर आजची जी जॉब अपडेट आहे सविस्तरपणे पूर्ण माहिती बघूया। सो लातूर डिस्ट्रिक्ट कोर्ट यांच्याकडून अपडेट आलेली आहे। जिल्हा व सत्र न्यायालय लातूर भरती प्रक्रिया सन 2024, पदाचे नाव सफाईगीर आहे, म्हणजे सफाई कामगारासाठी इथे जॉब अपडेट आलेली आहे। लातूर जिल्ह्यासाठी आहे। त्यामध्ये तुम्ही बघू शकता सफाईकर या पदाकरिता 10 व उमेदवारांची निवड सूची आणि 3 उमेदवारांची प्रतीक्षा सूची तयार करण्यात आहे। टोटल 13 जागा आहेत। वेतन श्रेणी इथे सांगितलेलं आहे बघा 15,000 ते 47,000 आहे। यांचं ऑफिशियल तुम्हाला अधिकृत वेबसाईट सुद्धा आहे। त्यामध्ये 30/4/2024 सकाळपासून 11 वाजल्यापासून सकाळी तुम्ही जे नमुना आहे डाउनलोड करू शकता, जे फॉर्मचा आहे, आणि तुम्ही स्पीड पोस्टने तिथे पाठवून द्यायचं आहे, म्हणजे ऑफलाईन पद्धतीने बाय हँड असं तुम्ही लिहून तिथे पाठवून द्यायचं आहे। लास्ट डेट बघा 14 मे 2024 आहे, सायंकाळी 6 वाजेपर्यंत। त्यानंतर मुदतीनंतर कोणतेही फॉर्म तुम्ही अर्ज इथे विचार केला जाणार नाही सांगितलेले। आता पूर्ण माहिती बघून घेऊया। याच्यामध्ये तुम्ही बघू शकता फोन नंबर सुद्धा दिलेला आहे। काही अडचण असेल तर तुम्ही ते कॉल करू शकता। लातूर ही जागा असणार आहे जी जॉबची तुम्हाला सांगितलेली आहे। त्यामध्ये निवड सूचीसाठी सफाईगार पदाची संख्या 10 आहे, प्रतीक्षेसाठी 3 असणार आहे। अर्हता म्हणजे सुदृढ चांगली पाहिजे आहे, तुम्ही सुदृढ पाहिजे आहे, स्वच्छताबाबत तुमची हाताळणी चांगली पाहिजे आहे, अनुभव असल्यास प्राधान्य सांगितलेलं आहे। आता इथे उमेदवाराला दिनांक 28/3/2005 नंतर जन्मास आलेले मुलांची संख्या एकूण 2 पेक्षा जास्त नसावी, हे सुद्धा सांगितलेलं आहे। आता वयोमर्यादा 18 ते 38 वर्ष सांगितलेलं आहे व मागासवर्गीय विशेष मागास प्रवर्गातील उमेदवारांना 43 वर्ष हे सांगितलेलं आहे। कामाचे स्वरूप सांगितलेलं आहे। निवड झालेल्या उमेदवारांची जिथे नियुक्ती केली जाईल तेथील न्यायालय इमारतीचे पूर्ण परिसर स्वच्छता तुम्हाला करायची आहे, साफसफाई करणे व निगा राखणे असणार आहे। खूप चांगली संधी आहे बघा। वेतन श्रेणी सुद्धा खूप चांगली भेटणार आहे। गव्हर्नमेंट जॉब आहे, परमनंट जॉब आहे। आता अर्ज करण्याची पद्धत सांगितलेली आहे। शासकीय कर्मचाऱ्यांनी अर्ज कसा करावा सांगितलेला आहे। बाय हँड तुम्हाला पाठवायचं आहे, स्पीड पोस्टने तुम्हाला पाठवायचं आहे बाय हँडनी लिहून। त्यामध्ये तुम्ही काय काय पासपोर्ट साईजचे फोटोज लागणार आहे। त्यानंतर इथे सुद्धा सांगितलेलं आहे चारित्र्याचे दाखले सादर करावेत, हे सुद्धा सांगितलेले आहे। असे वेगवेगळे डॉक्युमेंट्स लागणार आहे। अर्जासोबत नमुना मधील प्रतिज्ञापत्र जोडावे असं सुद्धा सांगितलेलं आहे। काय काय डॉक्युमेंट्स लागणार आहे हे सुद्धा इथे माहिती दिलेली आहे। त्यानंतर इथे 20 गुणांची चापले व साफसफाई कामाची मूल्यमापन परीक्षा सुद्धा घेण्यात येईल, हे सुद्धा सांगितलेलं आहे। हे खूप सारे पॉईंट्स दिलेले आहे, तुम्ही बघू शकता। ओळखपत्र तुम्हाला लागणार आहे, त्याचा नमुना लागणार आहे। आता ऑफलाईन तुम्हाला स्पीड पोस्टने पाठवायचं म्हटल्यानंतर इथे काय काय माहिती भरायची आहे ते सुद्धा तुम्हाला भरायचं आहे। इथे फोटो चिटकवायचा आहे, तुमचं संपूर्ण नाव द्यायचं आहे, पत्ता द्यायचा आहे इथे। त्यानंतर तुम्ही इथं कोणत्या स्टेटमधला आहे ते द्यायचं आहे, महाराष्ट्रातील रहिवासी आहे का नाही ते द्यायचं आहे, ईमेल ID आहे असेल तर द्यायचा आहे, फोन नंबर द्यायचा आहे, पुरुष स्त्री इतर हे पूर्ण धर्म जात जातीचे प्रवर्ग हे पूर्ण माहिती भरून तुम्हाला पाठवून द्यायचं आहे। लक्षात घ्या लास्ट डेट 14 मे 2024 असणार आहे। पूर्ण माहिती भरायची आहे, म्हणजे तुम्हाला मुलं किती आहे, संख्या किती आहे, सर्व माहिती इथे भरायची आहे। कोणतेही पार्ट मिस करू नका। इथे सांगितलेलं आहे बघा, कोणतीही फी घेतली जाणार नाही आहे। परमनंट जॉब आहे।
इथे 3 एप्रिल 2024 पासून फॉर्म भरण्यास म्हणजे पाठवू शकता तुम्ही आणि लास्ट डेट 15 मे 2024 असणार आहे. काही क्वेश्चन असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा कलेक्ट करू शकता, जेणेकरून जिथे आपले नवीन अपडेट्स येतात जॉबचे ते पूर्ण तुम्हाला पहिल्यांदा भेटून जाईल. लिंक पूर्ण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, एकदा नक्कीच चेक करा. थँक्यू.